नमस्कार मैत्रिणी, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला कोरड्या अशा कुरकुरीत शेवग्याच्या शेंगाची भाजी दाखवणार आहे. चला तर मग मैत्रिणींनो, आपण आता हे कुरकुरीत शेवग्याच्या शेंगा कशा करायच्या ते बघूया. आता मी पहिल्यांदा शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहे. आता आपण त्या बारीक बारीक चिरून घ्यायच्या आणि त्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहे वरच्या. तर चला मैत्रिणींनो, आता आपल्या ह्या शेवग्याच्या शेंगा चिरून त्याच्या शिरा काढून झालेल्या आहेत. अशा प्रकारे आता ह्या मी चिरून घेतलेल्या आहेत आणि त्याचे शिरा काढून घेतलेल्या आहे. आता आपण गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी आता इडली कुकर ठेवलेला आहे ना. आता त्यामध्ये आपण ह्या शेवग्याच्या शेंगा उकडून घ्यायच्या आहेत. त्या 5 मिनटं उकडून घ्यायच्या आहे आपल्याला शेवग्याच्या शेंगा. तर आता ह्या कोरड्याच उकडून घ्यायच्या, त्यामध्ये पाणी टाकायचं नाही. एका प्लेटमध्ये ठेवून त्या उकडून घ्यायच्या आहे. चला मग आपण आता हे शेवग्याच्या शेंगा उकडायला ठेवूया. आणि शेवग्याच्या शेंगा जेव्हा उकडून होतात तेव्हा आपण त्याची मसाल्याची तयारी करूया. तर अशा प्रकारे त्याचे शिरा काढून आपण या इडली कुकरमध्ये मी प्लेटवर त्या शेवग्याच्या शेंगा उकडायसाठी ठेवलेल्या आहेत. आता आपण ते शेवग्याच्या शेंगामध्ये काय काय मसाले टाकायचे आपण त्याची तयारी करणार आहोत. तर बघा मैत्रिणी, त्याच्यावर आता आपण झाकण ठेवून 5 मिनटं आपल्याला हे शेवग्याच्या शेंगा त्यामध्ये उकडून घ्यायच्या आहेत. चला तर मग आपण आता आपल्या शेवग्याच्या शेंगा उकडून होतात तेव्हा आपण त्याच्या मसाल्याची तयारी करून घ्या. त्यासाठी कोणते कोणते मसाले वापरायचे हे मी तुम्हाला सांगत आहे. आता त्यासाठी मी इथे घेतलेला आहे चाट मसाला घेतलेला आहे, धना जिरा पावडर घेतलेली आहे, लाल मिरची पावडर घेतली आहे आणि लाल मिरची पावडर आणि मीठ घेतलेलं आहे. चाट मसाला, धना जिरा पावडर, लाल मिरची पावडर आणि धना जिरा पावडर आणि हळद, एवढ्या वस्तू मी यासाठी घेतल्या. आणि यामध्ये मी 2 प्रकारचे पीठ घेतलेले आहे. एक कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि एक थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे मसाले आणि हे 2 प्रकारचे पीठ आपल्याला यामध्ये वापरायचे आहे. या मसाल्यामध्ये धना जिरा पावडर आहे, चाट मसाला आहे, लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ, एवढ्या वस्तू यामध्ये मी वापरलेल्या आहेत. आता आपल्या या शेवग्याच्या शेंगा उकडून झालेल्या आहेत. तर चला आपण आता मी पुढं काय करते हे तुम्ही बघा. आता या शेवग्याच्या शेंगा आपल्या व्यवस्थित अशा 5 मिनटामध्ये उकडून झालेल्या आहे. आता आपण जो मसाला घेतलेला होता तो सर्व मसाला आता आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे. हे सर्व फक्त पीठ सोडून हे सर्व मसाले आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आता हे सर्व मसाले आपण एकत्र करून घेतले आहे. आणि त्यानंतर शेवग्याच्या शेंगा आपल्याला त्या मसाल्याला या मसाल्यामध्ये टाकून मसाला त्या शेवग्याच्या शेंगाला लावून घ्यायचा आहे पूर्ण. आता हा मसाला आपला रेडी झाला आहे एकत्र होऊन. आता आपण त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकू आणि सर्व शेवग्याच्या शेंगांना हा मसाला लावून घेणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे. आता यामध्ये शेवग्याची शेंगा आपण टाकू आणि सर्व शेवग्याच्या शेंगांना मसाला लावून घेणार आहोत. बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आता हे सर्व शेवग्याच्या शेंगा मी त्यामध्ये टाकलेले आहेत आणि आता आपण त्याला मसाला लावून घेणार आहोत. तो वरून त्याला आपण हा मसाला व्यवस्थित असा प्रत्येक शेंगाला लागेल अशा प्रकारे आपण त्याला तो मसाला लावून घेणार आहोत. मैत्रिणींना, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात? तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता ते शेंगांना आपण मसाला लावला, त्यानंतर आता हे 2 पीठ आपण एकत्र करून घ्यायचे आणि या पिठामध्ये आपल्याला या मसाला लावलेल्या शेंगा व्यवस्थित अशा घोळवून घ्यायच्या आहेत. आता या शेंगा आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायच्या आणि आता गॅसवर आपण एक पॅन ठेवूया. आता या सर्व शेंगांना आपण पीठ लावून घेऊया. आता गॅसवर मी एक पसरट फ्राय पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी फक्त 1.5 पळी तेल टाकलेलं आहे. कमी तेलामध्ये अशा कुरकुरीत या शेंगा होतात आणि खाण्यासाठी पण खूप टेस्टी लागतात. आता आपण त्याला पीठ लावलेलं आहे आणि पीठ लावून आपण हे शेंगा आपण आता या तेलामध्ये सोडून घेत आहोत. अगदी कमी तेलामध्ये अगदी टेस्टी या शेंगा होतात.
बघा मैत्रिणींनो, आता आपण 1.5 पळी तेलामध्ये या सर्व शेंगा आपण कडक करून घेणार आहोत. आता आपण या सर्व शेंगा त्या तेलामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला ह्या 5 मिनटं या शेंगा खालीवर करायच्या. 2 मिनटं झाले की खालीवर करत राहायचं. मग सर्व बाजूने शेंगा या अगदी कडक आणि सुंदर होतात. बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आता या शेंगा आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत आणि जो मसाला उरलेला असतो तो मसाला त्यावरच टाकून द्यायचा, शेंगामध्ये टाकून द्यायचं. ते सुद्धा खायला खूप टेस्टी लागतो नंतर. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण हे सर्व शेंगा आता व्यवस्थित हलवून घेतले आहेत. आता आपल्या शेंगा आपल्या खाण्यासाठी रेडी झाले आहे. मी ते सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. बघा मैत्रिणींनो, तुम्हाला या कुरकुरीत शेंगाची रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. शेवग्याच्या शेंगामध्ये भरपूर कॅल्शियम असतं, त्यामुळे ह्या खाणं खूप गरजेचं असतं. अशा प्रकारे केल्या तर मुलंसुद्धा खूप आवडीने त्या शेंगा खातात. धन्यवाद.